महानगरपालिका परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधले काही आकडे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला आज आपण याच आकड्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करूया, जे परीक्षेसाठी आणि प्रत्यक्ष कामासाठीही अत्यंत आवश्यक आहेत. हो, अगदी. नगरसेवक पदांची संख्या नक्की ठरते कशी? निवडणूक लढवण्यासाठी पात्र कोण असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नियमांच्या आणि आकड्यांच्या अचूक माहितीत दडलेली आहेत. म्हणूनच हा आकड्यांचा खेळ समजून घेतला तरच यशाची शक्यता वाढते. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत गोष्टीपासून. कलम 5 या कलमानुसार नगरसेवकांच्या जागांची संख्या शहराच्या लोकसंख्येवर कशी अवलंबून असते हे आपण समजून घेऊया, कारण हाच संपूर्ण रचनेचा पाया आहे. तर हा तो तक्ता आहे जो महानगरपालिकेचा आकार ठरवतो. यात वेगवेगळ्या लोकसंख्येच्या टप्प्यांसाठी जागा कशा ठरवायच्या याचं सूत्र दिलेलं आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शहराची लोकसंख्या 6 ते 12 लाखांच्या दरम्यान आहे, तर तिथे कमीत कमी 85 जागा असतील आणि मग 6 लाखांच्या वरच्या प्रत्येक 20,000 लोकांसाठी एक जागा वाढत जाईल, पण जास्तीत जास्त 115 जागांपर्यंतच. आता हे सूत्र प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. विचार करा की एका शहराची लोकसंख्या आहे 15 लाख. मग तिथे किती नगरसेवक असतील? चला गणित करूया. 15 लाख म्हणजे आपलं शहर येतं 12 ते 24 लाख लोकसंख्येच्या गटात. तर या गटासाठी मूळ जागांची संख्या आहे 115. हा झाला आपला बेस फिगर, म्हणजे सुरुवात इथून होणार. आता लोकसंख्या आहे 15 लाख, म्हणजे 12 लाखांपेक्षा 3 लाख जास्त. आणि नियमानुसार या गटात प्रत्येक अतिरिक्त 40,000 लोकांमागे एक जागा वाढते. म्हणजे 3 लाखाला 40,000 भागलं की उत्तर येतं 7.5. पण इथे अपूर्णांक धरला जात नाही, म्हणजे आपल्याला मिळतील 7 अतिरिक्त जागा. तर मूळ जागा 115 अधिक या 7 जागा एकूण झाल्या 122. पाहिलं? हे गणित अगदी सोपं आहे, फक्त सूत्र माहीत हवं. जागांची संख्या तर ठरली, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे आरक्षण. कलम 5 अ नुसार समाजातल्या प्रत्येक घटकाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. पाहूया याचे आकडे काय सांगतात. हा आकडा तर कायमचा लक्षात ठेवायचा. कोणत्याही महानगरपालिकेत एकूण जागांपैकी सरसकट 50% जागा महिलांसाठी राखीव असतात, म्हणजे अर्ध्या जागांवर महिलाच असणार. हा नियम बंधनकारक आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातींना, म्हणजे SC आणि ST यांना शहरातल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं. इतर मागासवर्गीयांसाठी, म्हणजे OBCसाठी 27% आरक्षण असतं. पण यातली सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे या तिन्ही प्रवर्गांचं मिळून एकूण आरक्षण 50% वर कधीही जाऊ शकत नाही. आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. समजा 100 जागा आहेत, तर त्यातल्या 50 जागा थेट महिलांसाठी राखीव. हे झालं व्हर्टिकल आरक्षण. पण आता समजा SC प्रवर्गासाठी 10 जागा राखीव आहेत, तर त्या 10 पैकी 50% म्हणजे 5 जागा या फक्त SC प्रवर्गातल्या महिलांसाठीच राखीव असतील. यालाच हॉरिझॉन्टल आरक्षण म्हणतात, जे प्रत्येक राखीव गटाच्या आत लागू होतं. जागा आणि आरक्षणाचं गणित तर कळलं, पण आता वळूया वैयक्तिक पातळीवर. म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती किमान पात्रता असायला हवी. कलम 9 नुसार फक्त 2च पण अत्यंत महत्त्वाची अटी आहेत. पहिली, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवाराचं वय कमीत कमी 21 वर्ष पूर्ण असायला हवं. आणि दुसरी, त्या व्यक्तीचं नाव त्याच शहराच्या मतदार यादीत नोंदवलेलं असणं बंधनकारक आहे. या 2 अटी पूर्ण झाल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. जितकी पात्रता महत्त्वाची, तितकेच अपात्रतेचे नियमही महत्त्वाचे आहेत. कलम 10 मध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या टाळायलाच हव्यात. कारण या चुकांमुळे एखादी व्यक्ती नगरसेवक होण्यासाठी अपात्र ठरू शकते किंवा असलेलं पदही जाऊ शकतं. हे नियम लक्षात ठेवायला सोपे जावेत म्हणून आपण त्यांचे काही गट केले आहेत, जसं की गुन्हेगारी रेकॉर्ड, आर्थिक हितसंबंध, 2 मुलांचा नियम यांसारखे सामाजिक नियम, आणि निवडणुकीचा खर्च वेळेवर सादर न करणं अशा प्रक्रियात्मक चुका. या सगळ्या गोष्टी अपात्रतेला कारण ठरू शकतात. यापैकी एक नियम जो नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे 2 मुलांचा नियम. यानुसार ज्या व्यक्तींना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत ते निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतात. अर्थात कायदा लागू होण्याच्या तारखेनुसार यात काही अपवाद आहेत, पण हा एक महत्त्वाचा नियम आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा आणि जरा वेगळा नियम. उमेदवाराच्या घरी शौचालय असणं आणि त्याचा वापर होत असणं हे अनिवार्य आहे. याबद्दलचं एक स्वयंघोषणापत्र उमेदवाराला द्यावं लागतं. ते न दिल्यास अपात्रता येऊ शकते.
आता हा आकडा राखीव जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारांसाठी हा आकडा खूप जास्त महत्त्वाचा आहे. निवडून आल्यापासून बरोबर 12 महिन्यांच्या आत म्हणजे 1 वर्षाच्या आत आपलं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे. आणि जर ही 12 महिन्यांची मुदत चुकवली तर त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. निवडणूक रद्द समजली जाते, म्हणजे असं मानलं जातं की ती व्यक्ती कधीच निवडून आलीच नव्हती. त्यामुळे नगरसेवक पद गमवावं लागतं. यात कोणतीही सूट नाही. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्या सगळ्या महत्त्वाच्या आकड्यांची आणि नियमांची एकदा सुपरफास्ट उजळणी करूया. परीक्षेच्या आधी शेवटच्या क्षणी रिव्हिजनसाठी हे खूप उपयोगी पडेल. चला पटापट पाहूया. किमान वय 21 वर्ष, महानगरपालिकेचा कार्यकाळ 5 वर्ष, महिलांसाठी एकूण आरक्षण 50%, ओबीसी आरक्षण जास्तीत जास्त 27%, कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्याची मुदत 12 महिने, राजीनामा कोणाकडे द्यायचा? महानगरपालिका आयुक्तांकडे, खोटं जात प्रमाणपत्र वापरल्यास बंदी किती? 6 वर्ष, आणि निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्यास बंदी 3 वर्ष. हे आकडे तोंडपाठच हवेत. तर हे होतं महानगरपालिकेच्या आकड्यांच्या खेळाचं संपूर्ण विश्लेषण. आता या खेळाचे नियम आणि महत्त्वाचे आकडे आपल्यासमोर स्पष्ट आहेत. या माहितीच्या आधारावर पुढची रणनीती आखायला आपण नक्कीच तयार झाला असाल.